अय्यो, या दोघांना घोळात घ्यावं लागेल दामू शेठ. हे नक्कीच बाबाजींच्या आसन असणार. वा 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 वा, तिथूनच करावी हो सुरुवात म्हणतो मी कार्याला. जय भीमराबा. अहो अहो, ते नागोजी बाबांनी पाठवलंय हो मला मुनीम म्हणून. तसं सगळे मला दामू शेठ म्हणतात, पण तुम्ही काहीही म्हणू शकता हो ह्या सेवकाला. नमस्कार नमस्कार. बाबाजींनी पाठवलं असेल तर उत्तमच आहे. स्वागत आहे तुमचं. याला पाठवलंय काय बाबाजीने माझी संधी हिरावून घ्यायला? बघतोच मी याला. नाही, तोंडाने फुशारक्या मारून काम होत नसतात हो. त्यासाठी दांडगा अनुभव असावा लागतो. तो आहे का तुमच्यात? कायद्याने मी मालक असलो तरी मी मुनिमकी करायला तयार आहे. आमचा कारभार हा कुडमुड्या नाहीये, मोठा व्याप आहे आमचा. आणि त्यासाठीच आम्हाला एक चाणाक्ष आणि तरबेज माणूस हवा आहे. त्यासाठी तुम्हाला अनुभव किती आहे, या अगोदर तुम्ही कुठे काम केलं, ते काम तुम्ही का सोडलं, या सगळ्याची सविस्तर माहिती आम्हाला हवी आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला हे. थांबा थांबा भाऊजी, थांबा. यात लक्ष नका घालू तुम्ही. एक तर चौकशी करणं हे माझं आणि दिगूचं काम आहे, तुमचं नाही. ही पेढी माझ्या लक्ष घालण्यामुळे मोठी झाली, तुमच्या नाही. त्यामुळे तुम्ही यात पडायची गरजच नाहीये. बाई चांगली जांबाज दिसते, आणि हा हिचा धीर तुम्हाला नडू शकतो. तर दामू शेठ, नोंद ठेवा याची. शिवाय बाबाजींनी पाठवलंय, इतर प्रश्न उरतच नाहीत काही. जा तुम्ही. आणि हा, यांच्यासाठी गुळपाणी पाठवायला सांगा. मुनी म्हणून अजून लागलेला सुद्धा नाहीये पेढीवर. अशा उपऱ्या नोकर माणसांसाठी मला गुळ पाणी पाठवायला सांगितलंय. इतका मोठा अपमान. भाऊजी, गुळपाणी आणायला सांगा. हो. दिगंबर, दामू शेठनं आपली पेढी दाखव आणि सगळं व्यवस्थित समजावून सांग. चला चला बाई साहेब, आता चिंता सगळी माझ्यावर सोडा हो. तुम्ही निश्चिंत राहा. मी कामाच्या बाबतीत अगदी चिवट आहे हो. एक एक पैक्याचा हिशोब कसा आरशासारखा ठेवतो बघा, स्वच्छ. चला चला. हो हो. बाबाजी, पण या घराचा कोणीतरी आहे. त्याच्याकडे काम करायला मी काय हुजरा नाहीये इथे. सगळं बघायला, यांचं सगळं बघाय, काम करा. काय नोकर वाटतो की काय? मिऱ्या मिऱ्या वाटते ती वहिनी माझ्या डोक्यावर, मिऱ्या वाटते. आज त्या महामाईने सिद्ध केलं की माझी किंमत शून्य शून्य. आज तिने मला या नोकराला पाणी आणायला पाठवलं. गजा, संपलास रे तू, संपलास. आज तुझ्या आयुष्याचा सारीपाट त्या महामाईने उधळवून लावलेला आहे. मूर्खच आहेस तू. कर ही लाचारीने ही असली हलकी कामं कर. लायकी तुझी तीच आहे. अहो, काय झालं काय तुम्हाला? असं काय करताय तुम्ही? बरं आहेत ना तुम्ही? अशी आदळपटका करताय? अहो, तुम्हाला पाणी हवंय का? मी देऊ का? महाराणी, आपण कशाला तसदी घेताय? अहो, असं काय करताय तुम्ही? हिला काय मुजरा करताय? अरे यांनाच करायला पाहिजे मुद्रा. अगं, या सखूबाई पुढच्या महाराणी होणार आहेत.
सध्या राजमाता ह्यांच्या हुकमावर आपण काम करतो आहोत. मग ह्यांच्या मर्जीनेच आपल्याला जगावं लागणार. हा, आपण कोण ग? आपण फक्त हुजरे, बिन कळेचे जंतू. ते बाहेरचे पगारी मुनीम आहेत ना, त्या आपल्यापेक्षा मोठ्या मानाचे आहेत, आपल्याला वंदनीय. आता राजमातांनी हुकूम धाडलाय की नवीन मुनीम आले आहे, त्यांच्यासाठी गुळपाणी भावजी तुम्ही घेऊन जा. काय? नाही नाही, हो असं कसं सांगते तुम्हाला? त्या पाठवायला सांगितलं असेल त्यांनी. आता पाठवायला सांगितलंय, पण वरून ताक भात कळतो आपल्याला. उद्या पायघड्या घालायला सांगितल्या ना, तर त्या सुद्धा आपल्याला सांगणार. हो काहीतरीच काय बोलताय? हो जरा भानावर या. आम्ही काय मेलो आहोत का? आणि ही सगळी काय पुरुषांची कामं आहेत? मी तुम्हाला ही असली कामं आहेत ना ती करू देणार नाही. ही असली कामं करायला ही सखू आहे ना. घे गा. हो मी देते ना. तुलाच न्यायचंय हे सगळं, पण त्याला सांभाळून जा. धड पडू नकोस कुठे, नाहीतर पुन्हा आम्हाला ओरडा खायला लावशील. चल्ली कडेलोट कडेलोट होतोय माझा. अगं किती वर्ष असा अपमान सहन करत राहायचं ग? तुला अवरात्र ती राब राब राबवून घेते, माझा अखंड अपमान करत असते. ह्या बाईचा जाहीर पाण उतारा झालेला मला बघायचा आहे. वहिनी, तुला हा गजा सोडणार नाही बघ. काय हे? साधं पाणी देण्यात पण वेंदळेपणा. काय म्हणायचं आता? अशी काही प्रत्येक कामात गोंधळ घालायलाच हवा का? एक काम सरळ करत नाही. सखू, अगं पाणीच आणलं ना, मग जा पुन्हा तांब्याभर पाणी घेऊन ये. अय्यो, मी काय म्हणतो, ते आधी या मुनिमाचा नमस्कार घ्या की हो छोट्या मालकीनबाई. दामू शेठ म्हणतात हो मला. आम्ही फक्त सखू म्हणणार, बाकीच्याने म्हणायचं छोट्या मालकीनबाई. अय्यो, नको नको, नका पाणी आणू परत. की हे माझ्यासारख्या साध्या मुनिमासाठी तुम्ही स्वतः पाणी घेऊन आलात, त्याबद्दल तुमचे आभार. सखू, सखू, जा. मला बघून तुझ्या हातातला तांब्या सुटला, तसं लवकरच हे सासर आणि नवरा पण निसटणार तुझ्या हातातून, म्हणतो मी. पाप आता आलाय हा महाधूर्त दामू शेठ. झाली का आमटी? हो झाली. चव बघू दे. अहो छे, चिंचही कमी आहे आणि गुळही कमी पडलाय आमटीत. बघतीये मी, हल्ली जाऊबाई तुमच्या स्वयंपाकाला ती चव राहिलेलीच नाही. सरधोपट रांधून मोकळ्या होता तुम्ही जाऊबाई, मन नाही का लागत कशात? अहो ते मी. बरोबर आहे. अहो कसं लागेल मन? मग ज्या त्या विषयात नाक कोण घालेल? या ज्या उचापती करता ना, त्यापेक्षा तुम्हाला जे काम येतं आणि जे तुमच्यावर काम सोपवलंय त्यात लक्ष घाला.
या आल्या दुसऱ्या दीड शहाण्या. काय ग, काय हे दळबद्री लक्षण? हातात नेतात का गुळ पाणी? एखाद्या ताटलीत न्यावं. अगो बाई, दाखव. हे काय, पोचा कसा पडला तांब्याला? पाडला असेल तांब्या, तरी मी बजावलं होतं सावकाश जा म्हणून. वेंधळी मेली. काय ग, का पाडलास तांब्या? अगं, मी खस्ता गाऊन या घरातली एक एक वस्तू उभी केली आहे. याचं नुकसान कोण भरून देणार? तुझा बाप? ए, डोळे नाही दाखवायचे मला. तांब्या का पाडलास? हो, पाडला नाही हो मी, तो चुकून निसटला हातातून. बरोबर आहे, हातच फाटके ना आमचे. तुला काही शिक्षा भोगायची हौसच आहे का ग? त्याशिवाय करमत नाही तुला? चल, जात्यावर बस आणि दुसरा हात न लावता 2 पायल्या ज्वारी दळायची. जाऊबाई, हिच्याकडनं 2 पायल्या ज्वारी दळून घ्या. चल ग, लाग कामाला. अय्यो, असे कसे शक्य आहे? गडबड 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 हो, शक्य नाही हो. हे कसं शक्य आहे? गडबड आहे हो हिशोबात. काय झालं दामू काका? नाही म्हणजे तुम्हाला काका म्हटलं तर चालेल ना? अय्यो, चालेलच की हो. ते काका बोलू ना, तुम्ही माझा सन्मानच केलात की हो. अय्यो, मला तुमच्या कुटुंबाचा भागच बनवलात की हो मालक. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्याकडून त्याच विश्वासाची अपेक्षा आहे दामू काका. जी मालक. आता सांगा, तो कागद बघून असे का गोंधळत तुम्ही? अय्यो, ते व्याजाचा ताळमेळ बसत नाहीये हो. आणि कसं आहे मालक, आपला व्यवसाय व्याजाचा की हो. एका पैक्याची चूक पण भारी पडते ना. अहो, दिसताना एकच पैका दिसतो, पण अशा 40 चुका झाल्या की झालं ना हो 1 रुपयाचं नुकसान. आणि 1 रुपया म्हणजे लहान रक्कम आहे का बाप? बघा. अरे वा, दामू काका चाणक्य आणि हुशार दिसतायत. 1 पैक्याचं मोल आहे म्हणजे बाबाजींनी योग्यच माणूस पाठवला म्हणायचा. सखूला कसे गाठता येईल, आणखीन कसे घाबरवता येईल. परसदारी जायला हवे. काय काढायचे निमित्त म्हणतो मी. अयो मालका, झालं का हो बघू ना? नाही म्हणजे मी परत तपासत होतो. अहो, पुढे 1 पायका पण सोडणार नाही, काळजीत सोडा हो. अय्यो, ते काम करता करता डाग लागला बघा शाईचा म्हणतो मी. हो काका, काय ते विहीर असेलच ना? आहे, परसदारी आहे. जा, इथून जा, धुवून या. आलोच बघा. चांगला मुनीम मिळाला. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि दुसरा हात न लावता 2 पायल्या ज्वारी दळायची. दुखायला लागलाय. पिठुऱ्या,
ही शिक्षा भोगेन मी. पण दामू मामा आता इथे मुनीम म्हणून आलाय. का रे? अरे दामू मामा बघितलंस ना कसं बघत होता. माझ्या मनात तर धडकीच भरली. विठुरा माझा छळ करायला आलेत का ते? मला भीती वाटते. मोठा तोरा दाखवत होतीस ना तू. ये तुझा तो काय ते संकल्प, तुझं ते दिव्य, अरे पूर्ण होऊच देत नाही मी. विठुरा, अरे कलश डोक्यावर घेऊन अग्नी दिव्य करायला गेले होते तेव्हा पण रात्री रानात मला घाबरवायला आले होते. आधी सासूबाई वंस मला रडवतात. आता दामू मामा आलाय. आता कसं रे होणार माझं विठुरा? काय ग सखू, लक्ष कुठे तुझं? तुला जरा काही काम सांगितलं ना की तुझी टंगळ मंगळ सुरू होते. करतेच आहे मी सासू काकू, पण एकाच हाताने दळायचंय ना. हात दुखायला लागलाय माझा. हो तर मोठी नाजूक नारच ना तू. अगं तुझ्या एवढी होते ना मी तेव्हा 15 माणसांचा स्वयंपाक करत होते, आणि तेवढ्याच भाकऱ्या पण. तुझी ही नाटकं आहेत ना हात दुखण्याची, ही कौतुक माझ्या समोर करू नकोस. चल लवकर काम कर, आधी आटप कर. वा 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 दामू शेठ, बरीच शक्कल लढवली तो शाईची. त्या निमित्तानं बघून ठेवा म्हणतो मी घराचा सगळा परिसर. मगाशी तो दिगू होता समोर, सखूला पुरेसे घाबरवता नाही आले हो. आता बघूया कुठे दिसतंय का ती. वाडा तर मोठा आहे, घराणं दिसतंय हो श्रीमंत म्हणतो मी. त्यासाठीच नागोजी बाबांनी धरून ठेवलंय आणि मला पोखरायला नेमलंय. दामू शेठ, अशा चोरीच्या कामात चोरांच्या सरदाराबरोबर शिपायाची पण चांगलीच भरते हो. झोळी म्हणतो मी पाप. मालकीन बाई, ओ धाकल्या मालकीन बाई, इथे इथे इकडे बघा हो खिडकीत. अयो काय म्हणतो ते कसोटी चालूच आहे की काय हो? अजून तुमच्या नशिबातच लिहिली आहे हो कसोटी. पण आता मी आलोय हो इथे. तुमच्या माहेरचा माणूस, मालकांचा माणूस, तुमच्यावर बारीक नजर ठेवायला म्हणतो मी. सगळा हिशोब करायचा आहे हो चुकता. हे मैदान बदललं पण आपला जुना खेळ पुन्हा सुरू होणार. कोण हो? याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आणि इथं काय करतोय? ए, कोण तू? आणि इथं काय करतोयस? ते मी नवीन मुनीम. मुनीम? तर मग तिकडं पेढी पाशी जावा की. इथं चूल घरात डोकावून काय बघताय हो?
अय्यो ते तिकडेच चाललो होतो पण ते काय वाड्यात मी नवीन हो त्यामुळे कुठे जायचं ते कळलं नाही बघा चुकलो वाटतंय ते इकडे आहे ना पेढी जावा धन्यवाद आता मी आलोय हो इथे सगळा हिशोब करायचा आहे हो चुकता हे मैदान बदललं पण आपला जुना खेळ पुन्हा सुरू होणार कडी कोयंडाचा आवाज असं का होतंय डोळे उघडले भयंकर आवाज येतोय डोळे मिटले की टाळ मृदुंग पासऱ्याचा आवाज येतोय काय ग एवढ्या रात्री कुठे होतीस